नमो नमः। आहारस्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियाः। यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु। आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः। रस्या स्निग्धा स्थिरारुद्या आहाराः सात्विकप्रियाः। भगवद्गीता अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग याच्यामध्ये आहार कसं असायला पाहिजे याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे। आणि आयुर्वेदही काय म्हणते की प्राणां प्राणभूतामन्नम लोको अभिधावती। तर ह्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आहार म्हणजे आपण जे ग्रहण करतो तो आहार फक्त रसनेंद्रियाद्वारेच नव्हे तर पंच ज्ञानेंद्रियाद्वारे सुद्धा आपण आहार ग्रहण करत असतो। आणि त्या आहार ग्रहणाचे पुन्हा सत्व रजतम अशा पण तेषां भेदमिमं शृणु या 3 गुणांनुसार त्या आहाराचं वर्णन केलेलं आहे। या आहार ग्रहणाचे जे काही नियम सांगितलेले आहे आयुर्वेदाने, रस्या स्निग्धा स्थिरारुद्या आहारा सात्विक प्रियाः, जे पर्युषित नसेल सत्वमनाने बनवलेले असेल, आयुष्याला वर्धन करणारे आणि आपल्या जे काही धर्मानुसार जे शाक आदर्श शाक वर्ग सांगितलेले आहे, जलवर्ग सांगितलेले आहे, शिंबी वर्ग सांगितलेले आहे, हरित वर्ग सांगितलेला आहे, त्या धान्याचं जो काही पाकविधी असेल त्या विधीनुसार बनवलेला आहार हा सात्विक प्रकृतीच्या मनाला आवडणारा असतो आणि तो आयु आणि बल आणि बुद्धीचं वर्धन करणारा असतो। नमो नमः। जय आयुर्वेद।